सुरेश धस आहेत. आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण होतोय. एक आरोपी मोकाटे, अजून कोणालाही शिक्षा नाहीये. 1 वर्ष पूर्ण होतंय. नाही, 1 वर्ष या दुर्दैवी घटनेला अतिशय क्रूरतेने मानव जातीला काळिमा फासणारी ही घटना आहे आणि ही केसचा संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजमानावरती परिणाम झालेला आहे. अशी ही केस आहे आणि या केसमध्ये आता ही केस चार्ज फ्रेमच्या स्टेजला आलेली आहे. तर विनंती एकच आहे ना, आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत की तसं तर न्यायालयाच्या बाबतीमध्ये कोणी हस्तक्षेप करू शकत नाही, परंतु विनंती करू शकतो. तर ती विनंती आम्ही करणार आहोत की या गुन्हेगारांना लवकरात लवकर चार्ज फ्रेम व्हावा. चार्ज फ्रेम झाल्याशिवाय त्याचे जो फिर्यादी आहे, जे साक्षीदार आहे, या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात नाहीत. लवकरात लवकर यांचे जबाब नोंदवले जावे आणि या लोकांना फाशीची सजा व्हावी, अशा प्रकारचे. आमदार साहेब, तुम्ही हे सगळं म्हणताय, पण कृष्णा आंधळे सारखा आरोपी अजूनही मोकाटे, सरकारला सापडत नाही. हे अपयश नाही? हे बघा, तो कृष्णा आंधळे जो आहे त्याची हिस्ट्री पूर्वीची सुद्धा तशीच आहे. एकदा गुन्हा केला की कुठंतरी जाऊन लपून बसणे, वेगळा वेश परिधान करणे किंवा वेगळ्या राज्यात जाणे, अशा प्रकारचे कृत्य लढवणारा तो व्यक्ती आहे. परंतु तो जरी फरार असला तरी न्यायालयीन कामकाजावरती या केसचा काहीही परिणाम होणार नाही आणि तो जो आहे तो कदाचित या गुन्ह्याची सजा लागेपर्यंत सुद्धा अटक होईल. आमदार साहेब, एक मंत्री होते की ज्यांना राजीनामा द्यावा लागला. आज ते नगर परिषदेच्या सगळ्या सभांमधनं एक आठवण मला येते, एक खुर्ची रिकामी आहे, अशा पद्धतीची आठवण काढतात की जो यातला प्रमुख आरोपी. दुर्दैव आहे, त्यांना ते त्यांच्या राजकारणासाठी करावं लागतंय, परंतु इतक्या क्रूर. पण याचं समर्थन होऊ शकत नाही राजकारणासाठी जरी करावं लागत असलं. समर्थन कोण करतंय? ते स्वतःच करतायत, बाकी कोण समर्थन करणार? ते त्यांचे सहकारी होते, प्रमुख कार्यकर्ते होते, यांचं सगळंच काही ते सांभाळत होते, म्हणून त्यांना ते बोलावं लागतंय. ते दुर्दैव आहे. आता ते जे बोलले त्यांचे त्यांना लखलाभ, परंतु या गुन्ह्याचं किंवा या घटनेचं समर्थन करताच येऊ शकत नाही. 1 वर्षामध्ये अजूनही न्याय नाहीये, आरोपींना शिक्षा नाहीये आणि फास्ट ट्रॅक मध्ये ही केस आम्ही करू असं म्हटलं गेलं. हे पहा, याच्यामध्ये प्रत्येक बाबीवरती माझं स्वतःचं सुद्धा लक्ष असतं, परंतु या केसच्या बाबतीमध्ये 90 दिवसाच्या आत चार्जशीट हे दाखल झालेलं आहे. परंतु हे जे धनदांडगे लोक आहेत, यांना 35 वकिलांची फौज उभी करणं हे येतं. मध्येच माफीनामा मागायचा, मध्येच तिसऱ्याने बेल मागायची, अशा काही कृत्य त्यांनी लढवलेले आहेत. आणि न्यायालयाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर निकम साहेब जे आहे, अतिशय वरिष्ठ वकील आणि अत्यंत हुशार चाणाक्ष, ज्यांनी अनेक लोक म्हणजे देश विघातक शक्तींना सुद्धा फाशीपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे, त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. तर न्यायालयाच्या बाबतीमध्ये ते बोलू शकतात, मी बोलणं उचित होणार. जरांगे पाटील म्हणतात की धनंजय मुंडे 2 कोटी घेऊन मला संपवण्याचा प्रयत्न करताय. नाही, आता त्या केसची जी आहे आणि या केस संदर्भातच त्या केसची चौकशी चालू आहे. 2 आरोपी जे आहेत ते त्याच्यामध्ये जालना इथं अटक केलेले आहे. आणि जरांगे पाटील बोलतायत त्याच्यामध्ये वाईट वेगळं असं काही नाही आहे. या केसच्या बाबतीमध्ये जरांगे पाटलांनी स्टेटमेंट केल्याच्या नंतर जे त्यांनी ज्यांच्यावरती राग व्यक्त केलेला आहे, तुम्ही जे म्हणतात ज्यांना आठवण येते, ते आठवण येते म्हणणारे जे आहेत तेच म्हणालेले की माझी ब्रेन मॅपिंग करा, माझी अजून कोणतीच काय करायचं, काय नार्को टेस्ट करा. मग हे कोण बोललेले आहे? तेच बोलले. जरांगे पाटील तयार पण झाले. जरांगे पाटलांनी तर
निहून अर्ज दिलाय ना ESPNना की माझी ब्रेन मॅपिंग चौकशी करा आणि ते ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटिक्स टेस्ट करा असं कोण म्हणाले? बरोबर. ज्यांना आठवण येते ते म्हणाले. मग आता ते त्यांच्या विधानावरती त्यांनी ठाम राहायला पाहिजे आणि कोर्टाची परवानगी घेऊन याच्यामध्ये त्यांनी त्या चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. आता तुम्हाला काय, कारण तुम्ही या हे सगळं प्रकरणामागे तुम्ही सगळा पाठपुरावा केलेला आहे, आता काय वाटतं, कारण अजून विलंब होत चाललेला आहे. आमचं सुद्धा मत असं आहे की लवकरात लवकर याचं चार्ज फ्रेम व्हावा आणि चार्ज फ्रेम होऊन सगळ्यांचे जबाब वगैरे नोंदवले जाऊन लवकरात लवकर या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. धन्यवाद साहेब. आपल्याबरोबर होते सुरेश धस साहेब की जे आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वर्ष होत असताना आरोपी एक मुकाट आहे, दुसऱ्यांना कोणालाही शिक्षा नाही आहे, अशी सगळी स्थिती आहे. धस साहेब म्हणतायत की लवकरात लवकर आम्ही याचा पाठपुरावा करणार आहे आणि याला जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. बघत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.